लोकसभा निवडणुकांचे वेध सगळ्याच राजकीय पक्षांना लागलेत। याच धामधुमीत मग कधी नेते मंडळींच्याकडून भाषण करताना अनावधानानं काहीतरी चुकीचं घडतं आणि भलताच संदेश दिला जातो। असाच एक प्रकार वडू तुळापूरमध्ये घडला। इथे भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे एकही निवडणूक हरले नाहीत असं अनावधानानं बोलून टाकलं। त्यांची ही चूक उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या लगेच लक्षात आली। त्यांनी तातडीनं आमदार राहुल कुल यांना अजित पवारांच्याकडे पाठवून ही चूक लक्षात आणून दिली। मग काय, अजितदादांनी धन्यवाद देवेंद्रजी म्हणत अनावधानानं झालेल्या चुकीबद्दल त्यांच्या खास स्टाईलनं दिलगिरी व्यक्त केली। महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं स्मारक आज वडू आणि तुळापूरला होतं। निवडणूक हरले नाही असं म्हणला देवेंद्रजी म्हणले की सांगा की निवडणूक हरले नाही, लढाई। सॉरी, मी ते राजकारणामुळे निवडणूक म्हणलं, ते लढाई हरले नाही। काय लोकसभेच्या निवडणुका आल्या, निवडणुकीशिवाय काही कळत नाही, परंतु आमच्यामध्ये एक निष्णात देवेंद्र फडणवीस आहेत। असं काही झालं की लगेच तिथल्या तिथं लक्षात आणून देतात, धन्यवाद देवेंद्रजी, असंच नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या। आणि मित्रांनो, ते एकही लढाई हरले नाही।